सातारा शहरातील प्रभाग क्रमांक 17 विलासपूर गोळीबार मैदान परिसरातील सर्व दारू दुकाने, वाईन शॉप्स आणि बार यांच्या विरोधात परिसरातील महिला आक्रमक झाल्या असून या व्यवसायांविरोधात आता संघटित लढा उभारण्याचा निर्धार त्यांनी केला आहे। परिसरातील महिलांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी मद्यप्राशनासाठी येणाऱ्या व्यक्तींमुळे रात्री उशिरा घरी परतणाऱ्या नोकरदार महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। सार्वजनिक शांतता आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याने महिलांनी याविरोधात आवाज उठवला आहे। याबाबत परिसरातील महिलांनी नगरसेवक फिरोजभाई पठाण यांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या। महिलांच्या तक्रारी ऐकल्यानंतर नगरसेवक फिरोजभाई पठाण यांनी सह्यांची मोहीम राबवून सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन आणि तक्रार सादर करण्याचे आश्वासन दिले आहे। या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 17 मध्ये सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली असून परिसरातील नागरिकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। दारू विक्री केंद्रे आणि बारमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी महिलांनी केली आहे। साताऱ्यातील या महिलांच्या एकजुटीकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून प्रशासन यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दारूबंदी कशासाठी? आपल्या पुढच्या पिढीसाठी। दारूबंदी कशासाठी? आपल्या पुढच्या पिढीसाठी। दारूबंदी कशासाठी? आपल्या पुढच्या पिढीसाठी। जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय। समाजात जर परिवर्तन पाहिजे असेल, पिढी आपली सुरक्षित व चांगल्या संस्कारांनी वाढावी अशी वाटत असेल तर आपल्या परिसरात जी दारूबंदीची दुकानं आहेत ती त्वरित बंद झाली पाहिजेत। आपली पुढची पिढी समाज घडवणारी आहे, त्यांच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी चांगल्या वातावरणाची आवश्यकता असते। त्यासाठी दारूबंदी होणं गरजेचं आहे। अशी दुकानं असतील तर समाज विघातक कार्य घडण्यास अजूनच प्रोत्साहित केलं जातं। तर तरुण वर्गाला चांगले संस्कार व्हावे त्यांच्यावरती, यासाठी संस्कारशील वातावरण निर्माण होण्यासाठी दारूबंदी झाली पाहिजे। अशी दुकानं कुठे पण असतील आपल्या आसपास तर ती बंद झाली पाहिजे। हे का इथले बिलासपूरचे हे दारूचं दुकान आहे का नाही, हे बंद झालंच पाहिजे। कारण हे मुलांच्यासाठी, लेडीजसाठी अजिबात म्हणजे सेफ मध्ये नाहीये। जर लेडीजला यायला उशीर झाला, काय झाला तर तिथं दारू पिणारी, गाड्या लावणारी सगळी म्हणजे तिथून लेडीज येऊ शकत नाहीये। तर त्याच्यासाठी प्लीज काय पण करून पण हे बिलासपूरचं दारूबंदीचं दुकान बंद झालं पाहिजे। मध्ये जसा विकास झालेला आहे तसंच नव्यानं बिअर बार आणि परमिट बारचं आता नव्यानं सुरू होत आहे। तर आमच्या सर्व महिलांची अशी इच्छा आहे की माननीय जिल्हाधिकारी सातारा असोसिएशन तसेच आपले राज्य शुल्क उत्पादन विभाग यांनी महिलांसाठी हे बंद व्हावे म्हणून कार्यक्षम राहावे। आणि तसं पाहिलं तर आजची तरुण पिढीचा अनुकरण करण्याचा प्रमाण जास्त आहे। तर हे सभोवतालच्या परिसरातील लोकांना त्यासाठी हे घातक आहे। तर हे बंद करावं असं आमच्या सर्व महिलांची इच्छा आहे। आपल्या सातारा शहराचं नाक म्हणजे आपला प्रभाग क्रमांक 17 इथूनच आपल्या सातारा शहराची सुरुवात होते। हा प्रभाग क्रमांक 17 हा सुशिक्षित आणि सर्वसामान्य लोकांचा असा भाग आहे। तर इथं दारूबंदीसाठी सर्व महिला शक्ती पाऊल उचललेलं आहे। तर सर्व प्रभाग क्रमांक 17 मध्ये सर्व महिलांनी त्यासाठी सहकार्य करावे आणि सगळ्यांनी सही देऊन ह्या मोहिमेला सर्वांनी साथ द्यावी।
अशी मी सर्वांना विनंती करते. ही मोहीम आजपासून चालू होते, तर सर्व महिलांनी यासाठी मोहीममध्ये सहभागी व्हा. सगळ्यांनी साथ द्या आणि सर्वांनी एकत्र होऊन आपल्या प्रभाग क्रमांक 17 मधील सगळी दारूची दुकानं बंद करूया. छत्रपती शिवरायांची राजधानी ओळख असलेला सातारा. तर आज सातारमध्ये आज प्रभाग क्रमांक 17 मध्ये जे नवीन दारू आणि बिअर शॉपीची काही दुकानं झाले, आमचं असं सर्व महिलांचं एक मत आहे की जी काही साताऱ्याची दारूची दुकानं आहेत आणि दारूच्या दुकानाचा जो नाहक त्रास महिलांना होतोय, जे रात्रीच्या रात्री अपरात्री ज्या महिला जॉबवरून घरी येतात स्वतःच्या घराचं पोट भरण्यासाठी, किंवा ज्या महिला स्वतःच्या काही महिला असतील त्या स्वतःच्या मुलांना सांभाळण्यासाठी ज्या बाहेर जातात रात्री, ज्या सर्व्हिस करतात आणि त्या रात्री ज्या वेळेला महिला येतात त्यावेळेला जी दारूची दुकानं रोडला आहेत आणि त्यामुळे ज्या महिलांना नाहक त्रास होतो तो त्रास झाला नाही पाहिजे. त्यामुळं माझी एक विनंती आहे आणि कळकळीची आमच्या सर्वच महिलांची प्रभाग क्रमांक 17च्या सर्व महिलांची एक विनंती आहे की ती लवकरात लवकर बंद झाली पाहिजेत. हा सातारा शूरवीरांचा सातारा आहे, शिवराई छत्रपतींचा सातारा आहे, सैनिकांचा सातारा आहे. तरीही दुकानं बंद झाली पाहिजेत आणि आमच्या सर्व महिलांचा एकच नारा आहे, दारू ही आडवी झालीच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोळीबार मैदान विलासपूर. आता इथं लोकसंख्या जास्त आहे आणि मेन सिटीत जाणारा रस्ता आहे. रात्रीचे विहिरीची महिला बाहेर पडतात, इथून पुढे त्याचं दारू शॉप दारूचे दुकान असेल तर त्यांना पडता येणार नाही, मुलांवर परिणाम होईल. आणि इथं मंदिर आहे, संस्कार चांगले तिथल्या लोकांचे, त्याच्यामुळं त्या दारूच्या दुकानामुळं संस्कार बिघडायला नको हे कळकळून विनंती आहे. आणि आमच्या महिलांच्या वतीनं हे सांगणं आहे की हे दारूचे दुकान बंद झालंच पाहिजे. वॉर्ड नंबर 17 ही दारूची दुकानं या एरियामध्ये भरपूर झालेली आहे. तर आत्ता या याच्यात महिला जागृत झालेल्या आहेत दारूबंदीसाठी. दारूमुळे इतक्या नाहीक नुकसान होते की रस्ते फुल होत आहेत, त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होत आहेत. आणि जी म्हणजे व्यवस्थित माणसं जाणारी आहेत त्यांचे सुद्धा प्रॉब्लेम इतके झालेत की आडवी गाडी आली की ते बरोबर काही बघत नाही, दारूवाली माणसं सरळ उडवतात आणि जातात. तसं नको आहे. आणि शाळा नेमकी सुटलेली असते 6 वाजता आणि यांची बिअर बार उघडलेले असतात 5-6 वाजता. आणि इतका त्रास होतो की मुलं क्लासला जी जातात त्यांना सुद्धा ते बघत नाहीत, सायकलवरनं जाणारी येणारी त्यांना सुद्धा सरळ ते न बघता न हे काय करतात सरळ उडवतात. तो सुद्धा त्रास आहे ते आहे. एवढा आम्ही लहान मुलांना व्यवस्थित सांभाळतो हे करतो ते बघायचं राहिलं तर हे दारूंची दुकानं इतकी झाली की त्याच्यामुळे सगळ्या लहान मुलांना बायकांना खूप त्रास इतका सहन करावा लागतोय ना, तो बंद व्हावा म्हणून ह्या सगळ्यांना आदिशक्ती सगळ्या जागृत झालेल्या आहेत. त्याच्यामुळे त्रास होणार आहे तो माहिती आहे की त्यांच्यामुळे सुद्धा त्रास होतोय आणि आमच्यामुळे पण त्यांना त्रास होणार आहे. पण त्यांनी डोकं जरा वापरून हे करावं की ह्या एरियाच्या बाहेर जावा ना. तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर एरिया जरासा सोडा. जो माणसं आहेत तो माणसाचा एरिया जरा सोडून जरासा आउटसाईडला तुम्ही घ्या. ज्यांना प्यायचं त्यांनी तिकडे पॅन तिथे मारा. इथं जास्त तर एवढ्या माणसांना तुम्ही त्रास देऊ नका, लेडीज माणसांना. हायवे आहे, हायवेला पूर्ण गाड्या बिड्या येतात. तिथं एकदम इकडची सुद्धा दारूची दुकान आहेत, या सुद्धा पुढे मागं भरपूर दारूची दुकान आहेत. फुल रस्ते दोन्ही बाजूला पॅक असतात. माणसांनी यायचं जायचं कसं हा सुद्धा त्यांनी विचार करावा. आणि जर दारू पिलेले असतात त्या माणसांना कसलंही सूज नसते. कोण पुढे उभा आहे, लेडीज आहे, मुलं आहेत, माणसं आहेत, वयस्कर माणसे, ती बरोबर 6 वाजता 7 वाजता वॉकिंगला जातात आणि त्यांना सुद्धा ते साधी बघत नाहीत. कसंही आडवे तिडवे येतात आणि सरळ भांडणं बिंडणं मग सुरू होतात सरळ. मग ते सुद्धा त्रास आम्हाला जास्त झालेला आहे. दारूची दुकानं बंद व्हावी. मध्ये झालेली इथं दारूचे एक 4-5 दुकानं आहेत आणि हे रोड डायरेक्ट हायवेला लागतो. इथले लोकलचा त्रास नसून आम्हाला बाहेरून जी लोक येतात त्यांचा जास्त त्रास आहे. आमच्या मुली सुरक्षित नाहीत. काय असतं, कधी क्लासेस उशिरा असतात, मुली येतात, हे बाहेरून येणारी लोक ह्यांना काही त्याची सूज नसते. एकदा दारू पिलं की त्यांना काही सूज नसते. आमच्या मुली अजिबात सुरक्षित नाही आहेत, आमची मुलं सुरक्षित नाही आहेत. आमचं एवढं म्हणणं आहे, आमचा जो प्रभाग आहे तो संस्कारी प्रभाग आहे. खूप आमचं म्हणजे इथे मंदिर आहे, शाळा आहे. मग हे सगळं विचार करून ॲटलिस्ट दारूची ही जी दुकानं आहेत ती बंद व्हायलाच पाहिजे. आणि माझी खरंच विनंती आहे
की प्लीज हे सगळं बंद करा, एक आमचा संस्कार पण टिकून राहील, मुलं पण आमची सुरक्षित राहतील, म्हणून आमची कळकळीची विनंती आहे की हे बंद व्हावं, दारूची दुकानं बंद व्हावं.